हाय मैत्रिणींनो, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण सिल्क थ्रेडची चेन स्टिच बघणार आहोत. तर सिल्क थ्रेडच्या चेन स्टिचसाठी आपल्याला 2 तार निडल लागणार आहे. तर बघा, 2 तार निडल चं टोक लहान असतं आणि मागे जाड असतं. तर कशी दिसते सुई बघा 2 तार. तर आपल्याला एकाच कलरचे 2 सिल्क थ्रेड घ्यायचे आहेत आणि त्याची गाठ मारून घ्यायची आहे. थोडी मोठी गाठ मारायची आहे म्हणजे कपड्यातून वरती येत नाही ती. तर बघा आता कशी चेन स्टिच करायची. तर पहिल्यांदा आपल्याला सुई खाली घालायची आहे. सुई खाली घालायची आणि त्यात खालून थ्रेड अडकवायचा. तर बघा, वरती काढताना मागे टर्न करायची सुई म्हणजे वरती येते. तर कपड्यातून वरती सुई आल्यानंतर मागे टर्न करायचं आहे. अगोदर टर्न करायची नाही, नाहीतर अडकते कपड्यात. तर बघा, व्हिडिओमध्ये दिसतच असेल तुम्हाला. तर लक्ष ठेवायचं आहे आपला सिल्क थ्रेड 2 असतात, त्यामुळे एक सिल्क थ्रेड निसटण्याची शक्यता असते. आणि हे सिल्क थ्रेडचे जे काम आहे तर ते नाजूक असतं सिल्क थ्रेड, त्यामुळे लगेच तुटतो. तर जास्त ओढायचं नाही. तर बघा, सुई खाली घालायची आहे. सेम जरी थ्रेडच्या चेन स्टिचचीच पद्धत आहे. तर बघा, तर सिल्क थ्रेड नाजूक असतो थोडा, त्यामुळे लगेचच तुटतो. तर त्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे आपल्याला प्रॅक्टिस करताना. तर बघा, आपली जी जरी थ्रेडची चेन स्टिच असते तर सेम तशीच सिल्क थ्रेडची पण असते. पण आपल्याला जरी थ्रेडमध्ये एकच थ्रेड असतो आणि सिल्क थ्रेडमध्ये 2 असतात. तर मैत्रिणींनो, सिल्क थ्रेडची चेन स्टिच बनवताना आपल्याला दोरा जास्त टाईट पण पकडायचा नाही आहे आणि जास्त लूज पण सोडायचा नाही. जास्त टाईट पकडलं तर दोरा तुटतो आणि जास्त लूज सोडलं तर आपलं एक धागा निसटतो. तर बघा, मध्यम असं पकडायचं आहे. जास्त लूज पण नाही सोडायचं आहे आणि जास्त टाईट पण नाही पकडायचं आहे. तर मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद.